नांगला हे छोटे गाव. या गावात सुभाष हा 60 पार शेतकरी राहत होता. त्याचा मुलगा सौरभ हा वयात आला तेव्हा त्याच्यासाठी स्थळ शोधणे सुरू झाले. सुभाषच्या बायकोचे निधन झाल्याने सून आणली तर घराला घर पण येणार होते. त्यामुळे त्याने खटपट केली. पै पाहुण्यांच्या ओळखीने सौरभचे लग्न जमवले. सौरभ मेहनती तरुण होता. शेतीला राबून आणि पूरक व्यवसाय करून तो चांगली कमाई करत होता. त्यामुळे त्याचे लग्न जमले. एका सुंदर तरुणीशी त्याचा रीतिरिवाजाप्रमाणे विवाह झाला. 4 चौघीत उठून दिसणारी नवतरुणी त्याची बायको बनून घरात आली. लग्नानंतर काही महिने घरात साधारण आनंदी समाधानी होते. नवविवाहित जोडपं त्यांच्या छोट्या जगात रमलं होतं. घरात सून आल्याने सुभाषही समाधानी होता. आता त्याच्या मुलाचा संसार सुरू झाला होता. तसेच या वयात त्याची काळजी घेणारे कुणीतरी घरी आले होते. सौरभच्या बायकोच्या नजरेत तिच्या सासऱ्याबद्दल फक्त आदर होता. सासरा म्हातारा होता. घरात एकटाच होता. सौरभ दिवसभर शेतात, त्यामुळे ती सासऱ्याची काळजी घेत होती. त्याला हवे नको ते पाहत होती. घरात ती आणि सासरा दोघेच दिवसभर होते. त्यामुळे तिचा वावर सहज होता. तिच्या या मोकळेपणाने वागण्याकडे सासरा सुभाष मात्र वेगळ्या नजरेने पाहू लागला. त्याची नजर आता लेकी समान सुनेच्या शरीरावरून फिरू लागली. तिचे कवळे शरीर तो न्याहू लागला. त्याच्या मनात आता वासना फेर धरू लागली होती. वयाची 60 पार केली असली तरी सुनेच्या जवानीने त्याची बुद्धी घाण पडली होती. तो आता कायमच तिच्या मागे मागे फिरू लागला. एखादी वस्तू काढून देणे, जास्त बोलणे, आवश्यक नसलेली काळजी दाखवणे. सुरुवातीला सुनेला ही वागणूक केवळ वृद्ध व्यक्तीकडून मिळणारी सहज मदत वाटत होती. पण हळूहळू सासऱ्याची नजर बदलत आहे हे तिच्या लक्षात आले. ती जाताना उभी राहतानाही त्याची नजर तिच्या शरीराकडे असते. तो आदाशी नजरेने तिच्याकडे पाहतो हे लक्षात आल्याने ती घाबरली होती. पण घर मोडण्याची भीती नवऱ्याला सांगितल्यास काय होईल या चिंतेने ती गप्प बसली. पावसाचे दिवस होते. शेतात कामासाठी गेलेला सौरभ तिथेच अडकला होता. तर मोठा पाऊस येईल या भीतीने सून कपडे आत घेत होती. त्यावेळी सुभाषने मदत करण्याच्या बहाण्याने तिचा हात धरला, पण तो सोडलाच नाही. ती दबकली, पण त्याने तिचा हात दाबून धरून सोडला नव्हता. आता ती समजून चुकली होती की सासऱ्याच्या मनात काय खेळ सुरू आहे. पण हे सांगायचे कोणाला हा मोठा प्रश्न होता. कारण तिला सासू नव्हती. परक्या कोणाला सांगावे तर तिचीच बदनामी झाली असती. ती कोड्यात पडल्याचा गैरफायदा घेत सुभाष एक एक डाव खेळू लागला. सौरभ तुझी काळजी घेत नाही. तू दिवसभर एकटी राहते. मला तर तुझी चिंता वाटते असे बोलत तू तिच्याशी जवळीक साधत होता. त्याने दाखवलेल्या आपुलकीने तिलाही त्याच्याबद्दल जवळीक वाटू लागली. आता दोघांचे एकमेकांशी बोलणे वाढले. कामाच्या व्यापात अडकलेल्या नवऱ्यापेक्षा गप्पा मारत बसणारा सासरा तिला आता आवडू लागला. ती त्याच्यामध्ये गुंतू लागली. तिचे कारण सौरभसोबत लहान सहानू कारणातून तिचे वाद होऊ लागले होते. एके रात्री घरात वाद झाला आणि सौरभ रागाने बाहेर निघून गेला. ती चिडली. तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. ती रडत असल्याचा गैरफायदा घेत सुभाष तिच्याजवळ जाऊन बसला. धीर देण्याच्या नावाखाली तो तिच्या अगदी जवळ बसला. ती एकटी होती, घाबरलेली होती. तो तिला समजावत तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला. ती काही न बोलता रडत होती. त्याने तिच्या गालावरून हात फिरवत तिला जवळ घेतले आणि तिच्या ओठाला ओठ लावले. ती दचकली, मागे सरकू लागली. पण त्याची पकड मजबूत होती. त्याने दाबून धरून तिचे ओठ जोरात चुंबायला सुरुवात केली. तिचा विरोध वाढत होता तसा त्याचा जोर वाढत होता. त्याचे हात तिच्या कवळ्या शरीराचे मर्दन करू लागले. पावसाळी काळोख्या रात्री घरात ढाकात ठेवणाऱ्या वृद्धानेच नात्याला कलंक फासला होता. तिचे काही चालले नाही. ती चूप राहिल्याने संधी त्याने साधली. तिचे कवळे शरीर पूर्ण नग्नावस्थेत त्याच्या समोर होते. तो आदाच्यासारखा तिच्यावर तुटून पडला. तिच्या नाजूक शरीराला तो रगडू लागला. नात्याला काळीमा फासत मनमुराद शरीर सुखाचा आनंद लुटला. एकदा साऱ्या मर्यादा ओलांडल्यानंतर मग कशाचेच भान त्यांना राहिले नाही. त्या दोघांना रिकामा वेळ भरपूर होता आणि त्यांच्या मनात वासनेची आग होती. साहजिकच संधी मिळेल तेव्हा त्यांच्यात कामुक चाळे सुरू होत होते. त्यांचा हा खेळ घरातच चोरीचिपे सुरू असला तरी तो इतर कोणाच्या नजरेस येणार नाही असे कसे होईल. शेतावरच दुपारचं ऊन अनपेक्षितपणे बुचत होतं. शेतात सौरभ फेरफटका मारत होता. पण त्याच्या मनात काहीतरी अस्वस्थता होती. काही आठवड्यापासून घरातलं वातावरण विचित्र वाटत होतं. बायकोचं शांत राहणं,
वडिलांचं वारंवार चिडचिड करणं आणि दोघांमध्ये होणारी इशारेबाजी सौरभच्या डोळ्याने पाहिली होती. त्याच्या मनात आलेले विचार खोटे असावेत असे त्याला वाटत होते, पण त्याला सगळं खटकत होतं. त्यामुळे तो त्या दोघांना गाफील ठेवून अचानक घरात शिरला आणि त्याच्या पोटात गोळाच आला. त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. त्याची बायको आणि त्याचा बाप नग्न अवस्थेत एकमेकांना भिडले होते. दोघे समागमात रंगले होते हे पाहून सौरभ कोसळला. त्याच्या मनात एकाच वेळी राग, घृणा आणि अविश्वासाचं वादळ उसळलं. घर, कुटुंब, संस्कार सगळे एका क्षणात मोडून पडलं. घरात शांतता पसरली. कसेबसे कपडे सावरत सुभाष घरातून पसार झाला तर ती रडत बसली. त्या रात्री सौरभने रडत बसलेल्या बायकोला विचारलं, हे किती काळ चाललंय? तिने चेहरा दाखवत फक्त एवढंच म्हटलं, मी नाही बोलू शकत. त्यांची मला भीती वाटते. संसार मोडेल याची भीती वाटते. तुला जेव्हा समजेल तेव्हा तू ते सगळं थांबवशील असं मला वाटत होतं. सौरभ समजायचे ते समजून गेला. तिने विरोध केला असता, तक्रार केली असती तर तिचीच बदनामी झाली असती. तिच्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. आता सौरभने पाहिले होते. त्याने ठरवले की हा सारा प्रकार थांबवायचा. त्याने वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण सुभाषच्या डोळ्यात जेव्हा एक वेडी चमक होती, जणू कुणीतरी त्याच्याकडून काहीतरी चोरून नेईल असे त्याला वाटत होते. त्याला कोणत्याही परिस्थितीत सून हवीच होती. तो आपल्या मुलाला तिरस्काराने म्हणाला, तू आमच्यामध्ये पडू नको, मी तुला सुखात ठेवतो. हे चूक आहे, पाप आहे. सौरभचा आवाज त्या दिवशी पहिल्यांदाच घरभर दुमदुमला होता. तणाव वाढत गेला आणि मग आली 12 नोव्हेंबरची दुपार. 2 वाजून गेले. सौरभला शेतात बोलवणारा वडिलांचा आवाज त्याला काहीसा विचित्र वाटला, पण तो तरीही गेला. आपल्या वडिलांनी बोलवलं यात संशय का असावा या विचाराने तो बिनधास्तपणे शेतात गेला. पण त्याने केलेला विचार चुकीचा होता हे समजण्याआधीच गोळीचा आवाज घुमला. त्याने शेतात पाऊल टाकताच वडिलांच्या हातातली बंदूक चमकली आणि गोळीचा आवाज दणाणून गेला. सुदैवाने नेम चुकला, गोळी चुकली. पण सौरभ काही क्षणासाठी थिजून उभा राहिला. बाबा तुम्ही, इतकंच त्याच्या तोंडातून निघालं, पण सुभाषने उत्तर दिलं नाही. त्याने फावडा उचलला आणि तो सौरभच्या दिशेने सरसावला. सौरभ भीतीने मागे सरकला, पण काही समजण्याआधीच पहिला वार त्याच्या कपाळावर बसला. बाप वासनेने पेटला होता. त्याचं अडसर ठरलेल्या मुलालाही तो जिवंत ठेवणार नव्हता. वारामागून वार तो करत होता. आजूबाजूला फक्त शेतातील शांत हवा कापत त्याची किंकाळी पसरली आणि त्याने जीव सोडला. त्याची हालचाल थांबली तसा सुभाषला हात थांबला. आपल्या मुलाला ठार मारून सुभाषने थंडपणे मृतदेहाकडे पाहिलं. आता त्याच्या वासनेत कोणताही अडसर उरला नव्हता. तो शांतपणे घराकडे चालू लागला, जणू काही घडलंच नाही. दुसऱ्या दिवशी त्यानेच पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. 2 दिवसांनी त्यानेच मुलाचा मृतदेह सापडल्याने सांगितले. मुलावर वन्य प्राण्यांनी हल्ला केला असावा असा संशयही व्यक्त करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने हा खून असल्याचे हेरले होते. पोस्टमॉर्टम अहवालात उघड झाले की सौरभच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सलग आणि अत्यंत जोरात वार करण्यात आले होते. वाराच्या ताकदीने त्याचं डोकं फाटलं होतं आणि जागीच त्याचा मृत्यू झाला होता. अशा निर्दयी हत्या एखाद्या किरकोळ भांडणातून होत नाही. त्यामुळे पोलिसांपुढे सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला. सौरभला इतक्या निर्दयतेने कुणी मारू शकतं का? अचानक सौरभची बायको पोलीस ठाण्यात आली आणि तिने थेट आपल्या सासऱ्यावर म्हणजे सुभाष तोमर याच्यावर नवऱ्याच्या हत्येचा आरोप केला. पोलिसांना सुरुवातीला समजत नव्हतं की एक तरुणी आपल्या सासऱ्यावर असा भयंकर आरोप का करेल. एखादा बाप आपल्या मुलाला का मारेल. पण तिच्या जबाबानंतर मात्र संशयाचा काटा थेट सुभाषकडे वळला. पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू केली. सुभाषच्या वागण्यात अनेक विसंगती आणि टाळाटाळ जाणवू लागली. अखेर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. या चौकशीत सुभाषने जे सांगितलं ते ऐकून पोलीस अधिकारी देखील काही क्षण निशब्द झाले. 60 वर्षाचा वयोवृद्ध सुभाष तोमर, ज्याच्या चेहऱ्यावर साधेपणाचा आणि भोळेपणाचा आव होता, त्याने थंडपणे कबूल केले की त्यानेच आपल्या 30 वर्षाच्या मुलाला मारून टाकले, कारण त्याचा मुलगा त्याच्या आणि सुनेच्या अनैतिक नातेसंबंधात आड येत होता. एक दिवशी सौरभने चुकून आपल्या वडिलांना त्याच्या सुनेसोबत म्हणजे स्वतःच्या बायकोबरोबर संबंध ठेवताना रंगेहात पकडले होते. हा संबंध बराच काळ सुरू असल्याचे सौरभच्या बायकोने सांगितले. हा धक्कादायक प्रकार कळल्यापासून सौरभने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण सुभाषला वाटू लागले की मुलगा त्यांच्यामधील अडथळा बनला आहे. त्यामुळे त्याला राग आला आणि या रागातूनच त्याने मुलाला संपवण्याचा निर्णय घेतला.
दिनांक 12 नोव्हेंबरच्या दुपारी 2 वाजता सुभाषने सौरभला शेतात यायला सांगितले. सौरभ येताच सुभाषने त्याच्यावर गोळी झाडली. गोळी चुकली, पण सौरभ काही हालचाल करण्याआधीच सुभाषने फावडा उचलला आणि त्याच्या डोक्यावर वार केले. त्याने दिलेल्या कबुलीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.